पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर एक आकडा समोर आलाय आणि या एका आकड्याने खरं सांगायचं तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. हा आकडा म्हणजे एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना. चला शोधूया. हो, बरोबर ऐकलं. 92.88%. स्वातंत्र्यानंतर भारतातल्या कोणत्याही राज्यात झालेलं हे आत्तापर्यंतचं सर्वाधिक मतदान आहे. आणि ऐका, जर दुसऱ्या टप्प्यातही हाच ट्रेंड कायम राहिला ना, तर बंगाल चक्क देशाच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त मतदान झालेलं राज्य ठरेल. कमाल आहे हा. आणि इथेच तर खरी गंमत आहे. इतकं प्रचंड मतदान झालं म्हणजे नक्की काय? हा कौल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे की त्यांच्या विरोधात? आता बघा, भाजपचे नेते अगदी छाती ठोकपणे सांगतायत की हे मतदान आमच्याच बाजूने आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं म्हणणं आहे की मतदार यादीतल्या बदलांविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. ठीक आहे, तर मग या वाढलेल्या मतदानाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा खोलात शिरावं लागेल. कारण हा जो आकडा आहे ना, तो दिसतो तितका सरळ आणि सोपा नाहीये. याच्या मागे एक खूप महत्वाचं कारण दडलेलं आहे. झालं असं की निवडणुकीच्या बरोबर आधी बंगालमध्ये SIR नावाची एक मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेमध्ये काय झालं तर राज्यातल्या तब्बल 91 लाख मतदारांची नावं थेट मतदार यादीतूनच वगळण्यात आली. हो, 91 लाख. आता हे आकडे बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. SIRमुळे झालं काय की एकूण मतदारांची संख्या 7.66 कोटींवरून घसरून थेट 6.75 कोटींवर आली. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर ज्या पायावर आपण मतदानाची टक्केवारी मोजतो तो पायाच लहान झाला. म्हणजे साधं गणित आहे. मतदानाची टक्केवारी मोजण्याचा जो आधार होता, म्हणजे एकूण मतदारांची संख्या, ती तब्बल 11.8% कमी झाली. आणि मग साहजिकच आहे, यामुळे मतदानाचा अंतिम आकडा आपल्याला मोठा म्हणजे फुगलेला दिसतोय. अच्छा, तर मग कोडं सुटलं असं वाटतंय का? थांबा, इतक्यात नाही. खरी गंमत तर आता पुढे आहे. कारण या SIRचा परिणाम जरी आपण बाजूला ठेवला तरीही मतदानात एक अशी वाढ दिसते जी बंगालच्या राजकारणाची दिशाच बदलू शकते. निवडणूक विश्लेषकांच्या मते SIRचा फॅक्टर वगळून टाकल्यावर सुद्धा मतदानात 6 ते 60% खरी वाढ झाली आहे. आणि हेच ते 6 ते 60% मतदान आहे जे बंगालचं भवितव्य ठरवणार आहे. हेच खरं रहस्य आहे. बरं, मग ह्या खरा वाढीचा अर्थ तरी काय लावायचा? म्हणजे राजकारणात एक सरळसोट गृहीतक असतं की वाढलेलं मतदान हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतं. पण खरंच तसं आहे का? हो, एक पारंपरिक मतप्रवाह असा आहे की जेव्हा मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात तेव्हा ते सत्ताधाऱ्यांविरुद्ध मतदान करतात. पण थांबा, आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगतेय. हे आकडे बघा. निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांनी तब्बल 332 राज्य निवडणुकांचा अभ्यास केलाय आणि त्यानुसार ज्या 188 निवडणुकांमध्ये मतदान वाढलं त्यापैकी जवळपास निम्म्या म्हणजे 89 वेळा तेच सरकार पुन्हा सत्तेत आलं. म्हणजे स्पष्ट आहे की वाढलेलं मतदान आणि निवडणुकीचा निकाल यांचा थेट संबंध जोडणं खूप अवघड आहे. पण हे सगळं झालं देशाचं. बंगालचं गणित मात्र नेहमीच वेगळं आणि अनपेक्षित राहिलं आहे. बंगालच्या इतिहासाकडे नजर टाकली तर हे चित्र आणखीनच गुंतागुंतीचं होतं. बघा, 1977 साली मतदान कमी होऊनही सत्ता बदलली. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1982 साल. विचार करा, तब्बल 20.8% प्रचंड वाढ होऊनही कम्युनिस्टांची सत्ता कायम राहिली. आणि 2011 मध्ये जेव्हा ममता बॅनर्जींनी 34 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवली तेव्हा मतदानात फक्त 2.4%च वाढ झाली होती. मग या 6-7% खऱ्या वाढीमागे आहे तरी काय? तज्ज्ञ 2 मुख्य शक्यतांवर बोट ठेवतायत. एकीकडे ममता बॅनर्जींचा दावा आहे की हा SIR विरोधातला निषेध आहे, तर दुसरीकडे एक बिहार पॅटर्न समोर येतोय. बिहारमध्येही असंच घडलं होतं आणि त्याचा फायदा थेट भाजपला झाला होता. आणि ही गोष्ट या प्रकरणाला अजूनच रंजक बनवतेय. ही जी वाढलेली मतदानाची टक्केवारी आहे ना, ती कोणत्याही एका धर्मापुरती किंवा पक्षापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे बघा, दक्षिण दिनाजपूरसारख्या हिंदूबहुल भागात 94.4% मतदान झालंय, तर दुसरीकडे मुर्शिदाबादसारख्या मुस्लिम बहुल जिल्ह्यातही 93% मतदान झालंय. याचा अर्थ मतदानाचा हा उत्साह सर्वत्र सारखाच आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निरीक्षक आणि बाजारपेठेचं मत कसं बदललं आहे, चला ते पाहूया.
निवडणुकीच्या आधीची गोष्ट वेगळी होती. सगळे ओपिनियन पोल तृणमूल काँग्रेसलाच आघाडीवर दाखवत होते. पण पहिल्या टप्प्यातल्या या विक्रमी मतदानाने चित्र पूर्णपणे पालटलं आहे. सगळे अंदाज बदलून गेले आहेत. आणि ही आकडे बघा, लढत किती जवळ आलीय हे लगेच लक्षात येईल. सट्टा बाजारात आता भाजपच्या विजयाची शक्यता 50 ते 53% वर्तवली जातीये, तर तृणमूल काँग्रेसची 47 ते 50%. म्हणजे अक्षरशः काटेकी टक्कर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जी निवडणूक सुरुवातीला तृणमूल काँग्रेससाठी काहीशी सोपी वाटत होती, ती आता वाढलेल्या मतदानामुळे एका अशा वळणावर येऊन ठेपली आहे जिथे निकाल काय लागेल हे सांगणं जवळजवळ अशक्य झालंय. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की राजकीय अंदाज नेहमीच चुकवणाऱ्या बंगालमध्ये हा ऐतिहासिक कौल बदलाची नांदी आहे की सत्तेला दिलेला आणखी एक अभयवचन? याचं उत्तर आता फक्त निकालाच्या दिवशीच कळेल.